मॉर्निंग गाइस, सो वेलकम टू माय चॅनल इट्स तुष फॉर यू. आणि आज आपण आलो आहे कोकणामध्ये. जसं तुम्ही कॅप्शनमध्ये तुम्हाला समजलं असेल, आपण आहे आता गणपतीपुळे लोकेशनवर. तर आम्ही स्टेसाठी गणपतीपुळेपासून किमान 2 किलोमीटरवरच आपण एक होमस्टे किंवा तुम्ही लॉजिंग बोलू शकता, आम्ही तिथे रूम घेतला आहे. आणि हा तिकडचा असा व्ह्यू आहे का, त्याचे रूम डिटेल्स प्राईसपासून तुम्ही रूम टूर वगैरे मी थोड्या वेळात देतो. तर आम्ही आता सकाळ थोडं इथे वॉकसाठी आलेलो, 2 मिनटावरच आहे. सो आज आम्ही असं प्लॅन केलं आहे की थोडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे करायचं आहे आणि एक प्राचीन कोकण आणि मॅजिक गार्डन हे कवर करायचं आहे. तर आम्ही इथे 2 डेजसाठी आम्ही इथे स्टे घेतला आहे. तर ते आता बघूया. आताशी आमची सकाळ चालू झाली, तर आता बघूया. पण हा नजारा खतरनाक आहे. तुम्ही मॉर्निंग व्ह्यू बघा फक्त. हा पूर्ण आरेवारे बीच आहे आणि तिकडे अफाट पसरलेला आपला अरबी समुद्र. वा, असा इकडे रोड आणि सकाळची अशी मॉर्निंग आहे. तुमच्या इथे काय करतोय? मला सगळे स्पोर्ट्स हा ॲक्च्युली इथे पण आहे. जसं आता मला इथे दिसतंय जेटस्की आहे, पण इथे ह्या बीचवर आरेवारे बीचवर एवढे तुम्हाला स्पोर्ट्स बघायला भेटणार नाहीत. आपल्याला मेन गणपतीपुळे आहे, तिथे आपण वॉटर स्पोर्ट्स वगैरे आपण बघू. हा सनराईज, निसर्ग प्रेमी. तर हा आपण तिकडे पॉईंटवर आपण फोटो काढवतो. आणि हा आपण आता आपल्या आपला जो रूम घेतला तिकडे जाताना जवळच आहे अगदी. जर ते तुम्हाला दिसत असेल रेडवालं जे आहे ते आपला होमस्टे तिथे आपण घेतला आहे. सो आता हा इथे बोर्ड दिसत असेल ना, कृष्णकुंज रेसिडेन्स, आपण तिथे स्टे केला. आणि हा इकडचा रूमस्टे. ॲक्च्युली याला लॉजिंग पण बोलतात, होमस्टे पण बोलतात. आणि इथे प्रॉपर रूम भेटतील तुम्हाला. आणि असं इकडचं लोकेशन आहे. हे आतमध्ये. तर हा इथे याचा एंट्रन्स आहे, इथून आपण गाडी आतमध्ये टाकतो. आणि आजूबाजूला आंब्यांचे झाडं वगैरे लावली आहेत त्यांनी. खूप चांगला असा एरिया आहे. ॲम्बियन्स खूप चांगलं आहे इथे. इथे खाली त्यांचं किचन वगैरे आहे. तुम्ही इथे पण फूड ऑर्डर करू शकता, नाही तर मग तुम्ही बाजूलाच हॉटेल्स पण आहे, ते मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर असं इकडचं काहीतरी मस्त असं निसर्गरम्य वातावरण. आणि इथे असे रूम्स आहेत अवेलेबल. आणि इथे माफक दरात रूम्स भेटतात. म्हणून तिकडे ये. तर हे आपले इथे रूम. आणि ते आपण मस्त हा एरिया भेटतो, तिथे आपण बसू शकतो. इथे पार्टी पण करू शकतो. तुम्हाला जर फॅमिलीमध्ये येत असेल तिथे टेबल वगैरे लावून, आम्ही काल तिथेच टेबल वगैरे लावून त्यांनी दिलेलं आम्हाला. आणि मस्त आम्ही आमचं डिनर वगैरे तिथे बसून केलेला. मस्त आहे. आणि ह्या डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये आलात तर एक थंडीचा पण तुम्हाला आस्वाद घेता येईल. तर आता आपण आलो आहे रत्नदुर्ग किल्ला इथे. आणि ह्या स्टेप्स. तर अशी किल्ल्याची एंट्री. आणि हा रत्नदुर्ग किंवा रत्नगड ह्या नावाने फेमस आहे. हा गड किल्ला म्हणू शकता. आणि हा घोड्याच्या नाल्यासारखा ह्याचा आकार आहे पूर्ण किल्ल्याचा. आणि हे इथे मंदिर, देवी भगवती मंदिर. आणि हा रत्नागिरीमध्ये येतो रत्नदुर्ग किल्ला. हा पूर्ण पसरलेला परिसर आहे. हा घोड्याच्या नाल्यासारखा पसरला आहे, तर आकार तसा आहे. महाराजांचा किल्ला.
आणि हा असा इथून सुंदर असा देखावा. आणि तर हा असा फोर्टचा असा इकडनं व्ह्यू आहे. आणि इथे एक लाईट हाऊस आहे. इथे एक लाईट हाऊस आहे जिथे 15 किलोमीटर तर अशी ही पायवाट आहे इकडे. आणि पूर्ण आणि हे इथे कमानी रेड बुरुज. खूप लांब असा पसरलेला अरबी समुद्र, खूप लांब आहे. जवळजवळ 15 किलोमीटरपर्यंत इथे रेखीव होते. 15 किलोमीटर इथून लाईट हाऊस जे आहे ते लक्ष ठेवतं बोटींवर. अरबी समुद्र. सो हा अशी ही पायवाट इकडची. आणि हे गणपतीपुळेपासून 1 तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. तुमच्या डे इटिनरीमध्ये तुम्ही ॲड करू शकता प्लेस. आणि ही मध्ये अशी जागा फोर्टवर. हे इथे वाटतं नवीन टुरिस्ट प्लेस आहे म्हणून नवीन किल्ला काहीतरी बनवत आहे. महाराजांची मूर्ती. तर आता आम्ही आलो आहे भंडारपुळे बीचला. हा असा ॲक्च्युली इथूनच आपल्याला तो रोड आहे, म्हणजे पूर्ण कोस्टल रोडच आहे हा. तर आम्ही इथे स्टॉप घेतला. खूप चांगला बीच आहे. कोकणाची एक खास बात बघायला गेलात तर की इथे क्राऊड तुम्हाला कमी भेटेल आणि तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता ते बीच. आणि ते तुम्ही पोहू पण शकता. हा सेफ बीच आहे. गणपतीपुळेचा बोलत की थोडा रिस्की बीच आहे, पण हा सेफ आहे. आणि ते लागूनच खूप सारे बीच आहेत, जसे आरेवारे बीच, परत खूप सारे बीच आहेत. तर तुम्ही इथे हे करू शकता, येऊ शकता. आणि इथे समोर सुरीची बाग, तिथे आपण दुपारचा आलात तर तिथे बसून फॅमिली असेल तिथे बसून लंच वगैरे करू शकता आणि मग बीचचा आनंद पण घेऊ शकता. सो आता मी गणपतीपुळे इथे वॉटर स्पोर्ट्स करायला चाललो आहे. तर त्याची डिटेल्स आता थोड्या वेळात या व्हिडिओमध्ये देतो मी. आणि एंट्री आहे गणपतीपुळे, जे गणपती मंदिर आहे त्याचं, ते गणपतीपुळे. आणि हे समोर आहे ते गणपती मंदिर. आणि एंट्री हे इथे चप्पल स्टँड वगैरे, इथे चप्पल वगैरे देऊन फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि इथे एंट्री आहे. आणि हा समोर बीचची एंट्री. आणि ते काय गिफ्ट शॉप्स वगैरे. ही अशी एंट्री आहे गणपतीपुळे बीचची. आणि ते वॉटर स्पोर्ट्स वगैरे. माईक ऑफ असल्या कारणाने पुढचा जो व्हॉइस आहे तो रेकॉर्ड नाही झाला. सो इथे मी प्राइस डिटेल्स देत होतो.
सो 1000 रुपीजमध्ये इथे 5 राईड्स करू शकता. पर राईड इथे 200 असे आहेत, पण तुम्ही बार्गेनिंग करू शकता. जवळजवळ 1000 ते 800पर्यंत तुम्हाला 5 राईड्स भेटून जातात. पॅरासिलिंगचे पण 1000 रुपीज आहेत. सो आता आलो आहे आम्ही मॅजिक गार्डन फिरायला. सो इथे गणपतीपुळेमध्ये मॅजिक गार्डन हे खूप फेमस आहे. सो तेच बघायला आम्ही इथे आलो आहे आणि तिकडची एंट्री फी वगैरे हे सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, कारण की हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. सो तुम्ही मॅजिक गार्डन, आणि हे अतिशय खूप सुंदर व्हिडिओ आहे हा मॅजिक गार्डनचा, तर तुम्ही नक्कीच बघा. तर भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये.